हे झाड जे आहे या झाडाचं नाव आहे वैजयंतीमाला. त्याला बघा छोटे छोटे मणी असल्यासारखं दिसतंय. ही पानं म्हणजे जे घेते श्रीकृष्णाचं जे आपण गळ्यात म्हणतो ना गले में वैजयंतीमाला, तर तो ह्याच्या असतात त्या माळा. हे जसे असतात हा ही फळं आहे त्याची. हा जसा आपण काढला तर ह्याच्यामध्ये काय असतं, हे इथे आतमध्ये त्याला रेडीमेड भोकत असतं. हे बघा, हे उघडलं आरपार याला भोक आहेच. म्हणजे फक्त याची माळ कृष्णाच्या गळ्यात असते. म्हणजे भागवतामध्ये असताना गले में वैजयंतीमाला. बघू आरपार भोग कुठे नाही दिसलं का? ते आतमध्ये असं दाखवतो परत. गळे में वैजयंतीमाला जसं तर हे आहे, हा जेव्हा इथून आपण काढतो तसं ह्याची जी ही बाजू आहे यातनं हा जेव्हा ओढलं, हा बघा हा निघालेला आहे ना, हा पूर्ण बाहेर निघेल. हा निघाला, हा याची जी आरपार भोक आहे. हे तर नुसतं फक्त दोरा टाकला की झाली माहिती आहे. अय्या, हे बघितलं का वैजयंतीमालाचं किती छान आहे. आमच्या नागपूरच्या चितळे याही आहेत, त्यांच्या घरचं आहे. त्यांनी आता मला ते दाखवलं आणि हे मी पहिल्यांदा बघितलं म्हणून आता त्याचा मी सगळ्यांना हे टाकून दे, ह्याची येतात. हो ना, आवडतं ते ठेवून दे आपल्या ह्याच्यात. हे बघ, हे वैजयंतीमालाचे बिया आहेत आणि ह्या पेरल्या की येतात का? ठेवलं पाहिजे की तिथे ते आले ते वैजयंतीमाला आहे. दोन तीन ठेवा, बाकी पेरून द्यायचे असे. हो, हे घ्या, माझ्याकडे डबी आहे, त्याच्यामध्ये मी घालून ठेवते ना. आता हे मी ठेवून देणार, घरी जाऊन ते पेरणार. छान आहे ना. बाय.